बुधवारी मध्यरात्री लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं। तब्बल 12 तास या विधेयकावर झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। विरोधकांनी यावरून सरकार मुस्लिम समाजाच्या धर्मात हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलं। तसंच वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा भाजपचा डाव असल्याचे आरोपही विरोधकांकडून करण्यात आले। पण बुधवारी वक्फ सुधारणा विधेयकावरून झालेल्या संपूर्ण चर्चेत सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते ठाकरे गटाच्या खासदारांकडे। ठाकरे गटाचे खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करणार की इंडिया आघाडीत असल्यामुळे त्याला विरोध करणार, हा मोठा प्रश्न होता। विधेयकावर मतदान होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती, पण अखेर ठाकरेंच्या खासदारांनी वक्फ विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं स्पष्ट झालं। त्याबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। आपला वक्फ सुधारणा विधेयकापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध असल्याचं ठाकरेंनी सांगितलं। पण ठाकरे गटाच्या काही खासदारांना या विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं, पण ठाकरे गटातील 2 व्यक्तींमुळे या विधेयकाला खासदारांनी विरोध केल्याचा दावा शिंदेंच्या सेनेकडून करण्यात आलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वक्फ विधेयकावरून घेतलेली भूमिका त्यांना अडचणीत आणू शकते असंही बोललं जात आहे। वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन करून विरोधकांचे आरोप खोडून काढण्याची उद्धव ठाकरेंना शेवटची संधी होती, पण ती सुद्धा त्यांनी गमावल्याची आता चर्चा होते। या चर्चांमागची नेमकी कारणं काय? वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून ठाकरेंनी खरंच संधी गमावली आहे का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। वक्फ सुधारणा विधेयकावरून ठाकरेंची सुरुवातीपासूनच कोंडी झाली होती। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार राखतात की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार हे बघूयात असं ट्विट केलं। त्यामुळे ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत यावरून आपल्या पक्षाची भूमिका मांडली। वक्फ सुधारणा विधेयकावरून सगळ्या पक्षांचं लक्ष आमच्या पक्षाकडे लागलंय, पण सरकारच्या बोलण्यात आणि करण्यात फरक दिसून येतोय। जेपीसीमध्ये प्रत्येक गोष्टीवर चर्चा झालेली नाही। मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी हे विधेयक आणलेलं नाही। विधेयकात काही चुकीचं असेल तर त्याचं समर्थन आम्ही करणार नाही। हे विधेयक आणण्यात तुमचा नक्की काय हेतू आहे हे स्पष्ट होत नाहीये। उद्योगपतींसाठी तुम्हाला जमीन हडप करायची आहे। या सुधारणा विधेयकातून वक्फ बोर्डावर 2 गैरमुस्लिम लोक आणण्याचा तुमचा डाव आहे। भविष्यात तुम्ही मंदिरातही गैर हिंदू लोकांना स्थान द्याल, याचा शिवसेना विरोध करेल हे याद राखा, असं अरविंद सावंत यांनी लोकसभेत सरकारला सुनावलं। सावंतांच्या या भाषणानंतर शिंदेंच्या सेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मला सावंतांचं भाषण ऐकताना वेदना झाल्या। आज हे स्पष्ट झालं की ठाकरे गट कोणत्या विचारधारेला मानतोय, म्हणूनच ते या विधेयकाचा विरोध करतायत। आपल्या चुकांना सुधारण्याची, आपला इतिहास टिकवण्याची आणि बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवण्याची त्यांच्याकडे सुवर्ण संधी होती, पण वक्फ बोर्डावर गैरमुस्लिम लोकांची नियुक्ती करण्यावरून सावंतांनी आक्षेप घेतला। त्यामुळं आजवर यांना फक्त हिंदुत्वाची ॲलर्जी होती, पण आता यांना हिंदूंचीही ॲलर्जी होते हे स्पष्ट आहे, असा आरोपही श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटावर केला। तर शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक दावा केला। ठाकरे गटाच्या काही खासदारांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा होता। जर असं केलं नाही तर आपण बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करतोय असं त्यांना वाटत होतं, पण संजय राऊत आणि अरविंद सावंत या 2 माणसांमुळे त्यांना विरोधात मतदान करावं लागलं, असा दावा म्हस्के यांनी केला। दरम्यान ठाकरे गटाच्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरेंनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही। भाजपचे लोक हिंदुत्व सोडल्याची टीका आमच्यावर करतात, पण काल लोकसभेत अमित शहांपासून सगळ्यांची भाषणं ऐकली तर तेव्हा त्यांना मुस्लिम समाजाचा मोठा कळवळ आल्याचं दिसलं। जिनांनाही लाजवेल इतकं ते त्यांची बाजू घेत होते। मग हिंदुत्व नक्की कोणी सोडलं हे काल जगासमोर आलं, अशी टीका ठाकरेंनी केली। तसंच या विधेयकात नक्कीच काही चांगल्या गोष्टी आहेत, पण यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। त्यामुळं हे विधेयक आणून त्यांना वक्फच्या जमिनी आपल्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या आहेत। त्यामुळं त्यांच्या या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आम्ही या विधेयकाला विरोध केल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आता ठाकरेंनी यावरून भाजपवर निशाणा साधला असला तरीही या विधेयकाचं समर्थन करून ठाकरेंना विरोधकांना चॅलेंज करण्याची संधी होती, पण ती त्यांनी गमावल्याची आता चर्चा होते। ठाकरेंनी गमावलेली पहिली संधी म्हणजे शिंदेंना शह देण्याची। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष अख्ख्या देशात गाजला।
2024मध्ये लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांना ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांसमोर लढल्या। या दोन्ही निवडणुकांचा विचार करता लोकसभेत ठाकरेंचे शिंदेंपेक्षा 2 खासदार जास्त निवडून आले असले तरी या निवडणुकीत शिंदेंनी आपली ताकद सिद्ध केली। ठाकरेंपेक्षा शिंदेंनी आपला स्ट्राईक रेट उजवा ठेवला। त्या ठाणे, संभाजीनगर अशा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जागांवर शिंदेंनी आपलं वर्चस्व निर्माण केलं। विधानसभेला तर शिंदेंनी ठाकरेंना चांगलंच आसमान दाखवलं। आता ठाकरेंविरोधात शिंदेंनी शड्डू ठोकलाय तो महापालिका निवडणुकांसाठी। या निवडणुकांमधून ठाकरेंच्या अस्तित्वाला शेवटचा सुरुंग लावण्यासाठी शिंदे सगळे प्रयत्न करताना दिसतायत। त्यामुळे ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत जात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना सातत्यानं टार्गेट केलं। यातून शिंदेंनी काय साध्य केलं तर ठाकरे या नावाभोवती असलेलं हिंदुत्ववादी राजकारणाचं वलय मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ज्याचा थोड्याफार प्रमाणात शिंदेंना फायदाच झाल्याचं दिसून आलं। छत्रपती संभाजीनगर सारख्या मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असलेल्या जागेवरही लोकसभेत शिंदेंचे खासदार निवडून आले। त्यामुळे ठाकरेंना मुस्लिम मतदारांची साथ मिळत असली तरी ती मुंबईसारख्या भागांपुरतीच मर्यादित आहे। त्यातच ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे राज्याच्या जनतेत ठसवण्यात शिंदे यशस्वी झाल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकाचं समर्थन करून ठाकरेंना शिंदेंच्या या स्ट्रॅटेजीवर घाव घालणं शक्य होतं। वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन ठाकरेंना आपली अस्तित्वाची लढाई लढणं सोपं होईल अशी चर्चा होती। हिंदुत्वावरून निर्माण केल्या जाणाऱ्या शंका खोडून काढत शिंदेंना शह देत शिवसेनेची हक्काची हिंदुत्ववादी मतं आपल्यासोबत ठेवण्याची संधी ठाकरेंना होती, ज्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेंना रोखण्यासाठी झाला असता। पण ठाकरेंनी हीच संधी गमावल्याचं आता म्हटलं जात आहे। वक्फ विधेयकावरून ठाकरेंनी दुसरी संधी गमावल्याची चर्चा होते ती भाजपची बोलती बंद करण्याची। जेव्हापासून ठाकरेंनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केलं तेव्हापासून ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्व सोडलं, आपल्या पक्षाची विचारधारा धुळीत मिळवली असे आरोप सातत्यानं भाजपकडून करण्यात आले। मग हिरवा गुलाल जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख करत भाजपनं ठाकरेंना चांगलं जेरीस आणलं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंना जे काही यश मिळालं ते मुस्लिम मतांच्या जोरावर मिळाल्याचा प्रचार भाजपकडून सातत्यानं केला जातोय। मतांच्या लांगुल चालनासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले। उद्धव ठाकरे आगामी काळात औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केली होती। त्यातच वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा थेट सवाल केला। पण हिंदुत्वावरून भाजपनं ठाकरेंवर कितीही आरोप केले तरी आजवर ते आरोप फक्त आरोप म्हणूनच गणले जात होते। त्यासाठी कोणताही ठोस पुरावा भाजपला देता येत नव्हता। त्यातच ईदच्या निमित्तानं सौगात ए मोदीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच टार्गेट केलं। महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देणारे आता भेट द्यायला चाललेत। आयुष्यभर मुस्लिम समाजाच्या नावानं शिमगा करायचा आणि निवडणुका आल्या की त्यांना पुरणपोळी वाटायची असा हा प्रकार आहे। बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी आणि भाजपची ही सौगात ए सत्ता आहे असा आरोप ठाकरेंनी केला होता। इतकंच नाही तर मुस्लिम समाज आमच्यासोबत आल्यानं यांचे डोळे पांढरे झाले, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं ते म्हणत होते। पण आता मला एका गोष्टीचं समाधान आहे, जे बोंबलत फिरत होते त्यांनाच आता पाचर बसली आहे अशी थेट टीका ठाकरेंनी केली होती। त्यामुळं भाजपनं ठाकरेंविरोधात सुरू केलेला प्रचार त्यांच्यावरच गुमरांग करण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून करण्यात येत होता। पण आता ठाकरे गटानं वक्फ सुधारणा विधेयकाबाबत घेतलेली भूमिका त्यांनाच अडचणीत आणणारी ठरू शकते असं म्हटलं जात आहे। आता यावरून त्यांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असलं तरी या विधेयकाचं खुलं समर्थन करून भाजपकडून होणाऱ्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप ठाकरेंना धुडकावता आला असता। त्यामुळं भाजपसमोर एक प्रभावी विरोधक म्हणून ठाकरेंना राज्याच्या राजकारणात स्टँड होता आलं असतं। पण ठाकरेंनी ही संधी सुद्धा गमावल्याची चर्चा होते। वक्फवरून ठाकरेंनी गमावलेली महत्त्वाची संधी सांगितली जाते ती म्हणजे मतांच्या जुळणीची। मगाशीच सांगितल्याप्रमाणे ठाकरेंना जर लॉंग टर्मच्या राजकारणात टिकून राहायचं असेल तर त्यांना ठाकरे या आडनावाभोवती असलेलं हिंदुत्ववादी मतदारांचं वलय पुन्हा मिळवणं गरजेचं आहे। आता ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभेला मुस्लिम मतदारांची साथ मिळाली ही गोष्ट ठाकरे गटाचे नेतेही मान्य करतात। विधानसभेला मुंबईत ठाकरेंना मिळालेल्या 10 जागांमध्ये
मुस्लिम समाजाची साथच त्यांना फायद्याची ठरल्याचं सांगितलं जातं. पण विधानसभा आणि महापालिका निवडणुकांसाठी असलेल्या मतदारसंघांच्या रचनेत मोठा फरक असतो. महापालिका निवडणुकांसाठी लहान लहान प्रभाग असतात. आता मुंबईत मुस्लिम मतदारांची संख्या ही ठराविक भागांपुरती मर्यादित आहे. त्यामुळं ठाकरेंना मुंबई महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांची गरज लागणार आहे. यासोबतच हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव असलेल्या राज्यातल्या अनेक महापालिकांमध्ये ठाकरेंना ही मतं गरजेची ठरतात. आता गर्व से कहो हम हिंदू हैचा नारा बाळासाहेबांनी मुंबईतल्याच एका पोटनिवडणुकीत देऊन इथल्या लोकांना आकर्षित केल्याचा इतिहास आहे. पण अरविंद सावंत यांच्या भाषणावर टीका करताना श्रीकांत शिंदेंनी ठाकरे गटाला फक्त हिंदुत्वाचीच नाही तर हिंदूंचीही ॲलर्जी असल्याचा आरोप केलाय. तसंच त्यांच्या काही खासदारांना या विधेयकाच्या बाजूनं मतदान करायचं होतं. विधेयकाला विरोध करून आपण बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करतोय असं मत लोकांमध्ये जाईल. त्यामुळं शिवसेनेच्या मतदारांमध्ये नाराजी निर्माण होईल. त्यांची मतं आपल्याला पाहिजेत असं ठाकरेंच्या काही खासदारांचं मत असल्याचा दावा शिंदेंचे खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. थोडक्यात यावरून आता शिंदेंची सेना ठाकरेंना आगामी काळात सतत टार्गेट करणार हे स्पष्ट आहे. त्यातच भाजपही या गोष्टीचा प्रचार करून मुंबईसह इतर सगळ्याच महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंवर जोरदार निशाणा साधू शकतात. त्यामुळंच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आपली हक्काची वोट बँक गमावल्याचीही चर्चा होते. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? वक्फ सुधारणा विधेयकावरून ठाकरेंची भूमिका त्यांच्या अडचणी वाढवू शकते का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.